लोकसभेच्या निकालानंतर विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीमध्ये बिघाडी झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी 3 जागांवरती शिंदेंच्या सेनेचे उमेदवार अर्ज भरणार आहेत। भाजपचे उमेदवार रिंगणात असताना शिंदेंची शिवसेना सुद्धा 3ही जागांवरती उमेदवार देणार आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या किरण शेलारांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघात शिंदेंच्या सेनेचे संजय मोरे हे उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिंदेंच्या सेनेचे शिवाजीराव शेणगे हे अर्ज भरणार आहेत। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। पंकज, लोकसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत बिघाडी झाल्याची चर्चा होते। महायुतीमध्ये विसंवाद जो आहे तो समोर आलेला आहे किंवा महायुतीच्या जे उमेदवार आहेत ते एकमेकांसमोर निवडणूक लढवणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे। भाजपानं सर्व जागांवरती उमेदवार जाहीर केलेले आहेत। त्यांच्या समोर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार जे आहेत उमेदवारी अर्ज भरतील आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे सचिव ज्यांच्या सहीनी उमेदवारी घोषित केली जाते ते संजय मोरे स्वतः ठाण्यातून कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्यासोबतच डॉक्टर दीपक सावंत यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यासमोर भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून किरण शेलार यांचं नाव सांगितलंय। शिवाजीराव शेणगे हे उमेदवारी अर्ज दाखल करतायत। मुंबई शिक्षक मतदारसंघातून आज दुपारी साधारणतः 12:30 वाजण्याच्या आसपास कोकण भवन कोकण आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये बेलापूरमध्ये 3 उमेदवार जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कालच्या निकालाचा कितपत परिणाम यामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतोय? निकालाचा निश्चितच एक दबाव या सर्व प्रक्रियेवरती जाणवतोय, कारण उमेदवारी अर्ज खरं काल दाखल करणार होते, मात्र काल निकालाची प्रतीक्षा करून नंतर हा उमेदवारी अर्ज दाखल करायचा अशी भूमिका शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या घेतली। खरं तर या 3 उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याची नियोजित वेळ ही काल दुपारी 12-12:30च्या आसपास होती, मात्र आज त्यांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच कुठेतरी महायुतीमध्ये झालेल्या प्रकारामध्ये भाजपाला मोठा सेटबॅक बसला आहे। असं असताना भाजपा कुठेतरी या जागांवरती यांच्याशी चर्चा करेल, कुठेतरी तडजोड करायला तयार होईल अशी भूमिका, अशी जी एक समज जो आहे किंवा असं या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाटते आणि त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.